वंचित बहुजन आघाडी चेतन आहे मुंबई प्रदेशाध्यक्ष, सागर गवई युवक प्रदेशाध्यक्ष मुंबई आणि स्नेहल सोनी महिला अध्यक्ष मुंबई, आम्ही असे 14 जण उपस्थित आहोत. आणि एका महत्त्वाच्या विषयावरती मीडियाला ब्रीफिंग करण्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. आपण सर्वजण जाणता गेले काही दिवस मुंबईमध्ये काँग्रेस सोबत युती आघाडी संदर्भात वंचित बहुजन आघाडीची बोलणी सुरू आहे. मात्र ती बोलणी सुरू असल्यामुळे आमच्याकडनं कुठलीही बातमी किंवा कुठलाही बाईट काही आम्ही आतापर्यंत मीडियाला दिलं नव्हतं. त्यामुळे बऱ्याच पत्रकार बांधवांनी आपल्या नाराजी व्यक्त केली की आपल्याकडनं काहीच ब्रीफिंग येत नाही. पण त्या स्टेजला गेलेलं नव्हतं बोलणं की ज्यात काहीतरी माध्यमांना सांगता येईल. आज तशा पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत आणि सर्व माध्यमांना आणि जनतेलाही त्या संदर्भात सांगण्यासाठी म्हणून, अवगत करण्यासाठी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. मी चेतन अहिरे मुंबई प्रदेशाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात पक्षाची जी काही बोलणी सुरू आहे त्याची काय स्थिती आहे त्या संदर्भात माध्यमांना ब्रीफ करावं. सर थोड्या पुढच्या पुढे घ्या ना सर, थोडं म्हणजे खूप मागे आहेत ना ऑडिओ का थोड़ा येस सर, ठीक आहे. येस येस, थँक्यू व्हेरी मच सर. लाऊड बोला सर. यस. नमस्कार सर्वांना, मी स्वागत करतो. आजची ही पत्रकार परिषद दादांनी सांगितल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची जी युती आहे त्याच्यावरती चर्चा होती, त्या संदर्भात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 2 यादी जी आहे ती आम्ही काँग्रेसच्या समितीला पाठवली होती. पहिली जी यादी आहे त्याच्यामध्ये 20 वॉर्ड्स होते आणि क्रिस्टल क्लिअर त्याच्यामध्ये कुठलंच नॉन नेगोशिएबल होत्या. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची तडजोड न केली जाणार असं सांगितलं आलं होतं. त्यानंतर 50 जणांची यादी जी आहे, 50 वॉर्डची यादी आहे ती सुद्धा पाठवलेली. परंतु त्यांच्याकडनं ज्या सूचना किंवा माहिती आली आहे तर ते आता 2 वॉर्डवर ती रखडली. म्हणजे अगोदरची जी 20 वॉर्डची यादी आहे त्याच्यामध्ये जे 2 वॉर्ड आहेत जे नॉन नेगोशिएबल होते त्याच्यावर ही चर्चा आता आहे. ती जी 2 वॉर्ड आहेत ते काँग्रेसच्या एका नेत्याच्या कुटुंबासाठी ही बोलणी ती थांबलेली आहे. पण पूर्ण सकारात्मक भूमिका जी आहे वंचित बहुजन आघाडीची आहे. आम्ही ती ते 2 वॉर्ड जे आहेत आमच्या कार्यकर्त्यासाठी मागत आहोत. पण काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्या त्या नातेवाईकांसाठी त्यांनी हे राखीव ठेवलेले आहे. आता जो हा युतीचा जो चर्चा आहे ती काँग्रेसच्या कोर्टमध्ये जो बॉल आहे, आम्ही सकारात्मक आहोत. काँग्रेसने त्या 2 जागा ज्या आहेत त्याच्यावर चर्चा पॉझिटिव्हली करायला पाहिजे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसाठी ती जागा मागवत आहोत आणि काँग्रेस जे आहे ते त्यांच्या नातेवाईकांसाठी त्यांनी ते अडून ठेवलेलं आहे. आता सुद्धा मेसेज आला तरी ही जी युती आहे ती सुरू राहील. पण कुठेतरी या 2 जागेसाठी ही जी युतीची जी चर्चा आहे ती थांबली. नेमक्या कुठल्या 2 जागा आहे, कुठले वॉर्ड आहे ते तुम्ही जागा किंवा कुठले वॉर्ड हे आता डिस्क्लोज यासाठी करता येणार नाही कारण त्याचा थेट परिणाम हा आमच्या बोलणीवर. माझी विनंती आहे सगळ्याच पत्रकारांना की जागेचा आग्रह धरू नका, कारण जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत आम्हाला जागा डिस्क्लोज करता येणार नाही. आकडा मात्र जसं चेतनजींनी सांगितलं की 20 जागा आम्ही सांगितल्या. तुम्ही जर बघितलं असाल की बातम्या बऱ्याच आल्या, पण आमच्याकडनं आम्ही काही सांगत नव्हतो कारण आम्हाला सकारात्मक दृष्टीनं जोपर्यंत कॉन्क्रीट काही घडत नाही तोपर्यंत माध्यमांसमोर यायचं नव्हतं. आता कॉन्क्रीट घडतंय की 20 ज्या नॉन निगोशिएबल होत्या त्यातल्या बाकी जागांबद्दल आक्षेप नाही काही काँग्रेसला. 2 जागा जे ते त्यांच्या एका नेत्याच्या नातेवाईकांसाठी त्यांना त्या हव्या आहेत आणि आमचं म्हणजे आमचा कार्यकर्ता आहे. आता हे काँग्रेसवर आहे की ते आम्हाला कसं कन्व्हिन्स करतात. म्हणजे इथे असा काही चुकीचा विषय नाहीये, फक्त आता काँग्रेस त्या 2 जागांसाठी आम्हाला कसं कन्व्हिन्स करतं त्याच्यावरती पुढील सगळी बोलणी किंवा पुढील सगळं जे काही आहे ते अवलंबून आहे. 50 जागा अशा आहेत की ज्याच्यावरती आम्ही चर्चेला तयार आहोत. अक्रॉस द टेबल आपण बसूयात, कुठला वॉर्ड तुम्हाला हवाय, कुठला आम्हाला हवाय त्यावर चर्चा करूयात. एकमेकांची तिथली काय तयारी आहे, किती आपण ग्राउंडवर केलेलं आहे, चांगले उमेदवार कोणाकडे आहेत, मतदार कोणाकडे, हे ठरवून आपण ते करू. म्हणजे 50 जागांच्या बाबतीमध्ये आमचं बिलकुल काही असं हे नाहीये. काँग्रेसकडून सांगितले की 60 पेक्षा अधिक जागांचा आपल्या समोर प्रस्ताव ठेवलाय, पण या 2 जागांमुळे चालते. पण अजून किती दिवस हे चालेल? काँग्रेसच्या नेत्याच्या नातेवाईकांसाठी जे काही ते 2 जागा म्हणतायत, आता ते मी तेच सांगतो की त्यांनी आता काँग्रेसची जबाबदारी आहे ते कसं
आम्हाला कन्व्हिन्स करतात की या जागा त्यांना का द्याव्यात म्हणून. कारण आमचं म्हणणं आहे की आमचे कार्यकर्ते जे 5 वर्ष तिथे काम करतायत ग्राउंडवरती आणि त्यांना तिथून मेरिटवरती ती सीट मिळावी अशी परिस्थिती आहे, त्या कार्यकर्त्यांना डावलून एखाद्या नेत्याच्या नातेवाईकांना का द्यावं एवढंच फक्त काँग्रेसकडनं जरा थोडंसं क्लॅरिफिकेशन आम्हाला मिळालं. ते कशा पद्धतीने आता काँग्रेस करतंय हे त्यांचं कौशल्य आणि गोष्टी पुढे जातील. पण एकदम अगदी या 2 जागांवरती गोष्टीची चर्चा सुरू असली तरी ती सकारात्मक नोटवर आहे हे मी विशेष सांगू इच्छितो. कारण माध्यमांमधून बऱ्याचदा वेगवेगळे स्पेक्युलेशन्स केले जातात, नसलेल्या बातम्या पेरल्या जातात. जसं मधल्या काळातही झालं, आम्ही त्याचाही खुलासा करायला गेलो नाही कारण आम्हाला कॉन्क्रीट गोष्टी घेऊनच आपल्या समोर यायचं होतं. त्यामुळे आज आम्ही ही पत्रकार परिषद साधारणपणे जागा वाटपाच्या या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांकडनं काय नेमका आकडा हा समोर आलेला आहे? जागा वाटपामध्ये तुम्ही मागणी केलेल्या एकूण जागा किती होत्या, काँग्रेसनं स्वीकारलेल्या जागा किती आहेत आणि किती जागा म्हणजे फक्त 2च जागा आहेत की इतरही अनेक जागा? याला जोडून प्रश्न आहे. 227 जागा आहेत म्हणजे तुम्ही काँग्रेसला फक्त 50 जागावरच देणार, 50 जागा देणार. आम्ही 2 याद्या दिल्या, एक 20ची नॉन निगोशिएबल आणि एक 50ची निगोशिएबल, म्हणजे एकूण 70 जागा फक्त आम्ही मागितल्या. 227 पैकी फक्त 70 जागांवरती आम्ही क्लेम केलेला आहे. आम्ही काही तो 170 वगैरे अशा पद्धतीचा क्लेम नाही केलेला. आम्ही ते समजू शकतो की त्यांना बाकीच्यांनाही कोणाला घ्यायचं असेल, सामावून घ्यायचं असेल, त्यांचं असेल. आम्ही अतिशय क्लिअर जिथे आमचं मेरिट आहे, जिथे आमच्याकडे स्ट्रॉंग पोझिशन आहे, जिथे आम्ही मागच्या 2 निवडणुकांमध्ये खूप चांगलं परफॉर्म केलंय, जिथे आमचं संघटन मजबूत आहे, जिथे कार्यकर्ता दिवस रात्र लोकांसोबत काम करतोय लोकांच्या प्रश्नावर, अशा 70 जागा काढल्या. त्या 70 जागांची यादी त्यांना दिलेली. खरं तर याच्यापेक्षा पुढे आकडा जातो, पण आम्ही ते ताणायचं नाही, हे सकारात्मक दृष्ट्या पुढे न्यायचं, ते व्हावं या दृष्टीने आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. म्हणून तो आकडा सुद्धा आम्ही अतिशय कमी 70 वरती आणलेला आहे. पण अजून किती दिवस म्हणजे हे गोष्ट आता हे काँग्रेसने क्लॅरिफाय करावं. टाइम लिमिट तुमच्यासोबत चर्चा करत असताना काँग्रेसच्या मुख्य नेत्यांनी किंवा काही वेगळ्या प्रमुख नेत्यांनी, दिल्लीच्या नेत्यांनी संवाद साधला का? या चर्चेमध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर सहभागी होते की खालच्या स्तरावरती? पहिल्या दिवशी राजगृहावरती त्यांचे दिल्लीतले नेते आणि त्यांचे प्रदेशचे नेते असे राजगृहावर येऊन बाळासाहेबांची भेट घेऊन गेले. त्यात असं ठरलं की दोन्ही बाजूनं 3-3 लोकांची आपण समिती करूया आणि ती समिती जे काय ती बोलेल. तर तशी 3 लोकांची समिती काँग्रेसची आहे, 3 लोकांची समिती वंचितची आहे. ते लोक बसतात, बोलतात आणि जे काय असेल ते आपापल्या पक्षाला, नेत्यांना, वरिष्ठांना ते ब्रीफ करतात. पक्षात चर्चा होते, त्या पद्धतीनं पुढे संवाद जातो. आता संवाद हा फक्त त्या काँग्रेसच्या नेत्याच्या नातेवाईकांच्या 2 जागांसाठी अडून पडलेला आहे. तेवढ्या गोष्टीवरती काँग्रेसनं लवकर एकदा तोडगा काढला, ते क्लिअर केलं की पुढचा सगळा मार्ग तोडगा निघाला नाही तर तुमची बोलणी पुढे सरकतील का? तुम्ही काँग्रेसची साथ सोडाल? तिथेच अडकलेला आहे ना त्या 2 जागांवरती. बाकीच्या 50 जागांवरती आम्ही कुठलाही म्हणजे चर्चेला तयार आहोत की आपण बसूयात, एकमेकांना कन्व्हिन्स करूयात या 50 पैकी आम्हाला हवी कोणती, तुम्हाला हवी. पण जी नॉन निगोशिएबल फक्त 20 जागांची आम्ही यादी दिली होती की या 20 मध्ये चर्चा नको, या 20 आम्हाला हव्यातच आमच्या कार्यकर्त्यांसाठी. त्या 20 मधल्या त्या 2 जागा असल्यामुळे ही बोलणी थोडीशी जरा थांबली. तोच प्रश्न आहे की जर नाहीच्या जागांचा तोडगा निघाला मग नेमकी तुमची भूमिका काय ती असेल? भूमिका आता पक्ष ठरवेल मग त्यावेळेला काय करायचं. पण सध्या तरी आम्ही बाकी 50 जागांवरती पूर्ण चर्चेला तयार आहोत. 18 जागांचा प्रश्न संपलेला आहे. नेत्याच्या नातेवाईकासाठी 2 जागा अडवून धरणं की वंचितच्या कार्यकर्त्याला त्या देणं हे जर आता चुकीचं होतं. हे चुकीचं असं होतंय, तुम्ही आम्ही चर्चा करतोय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही हे पण सांगताय की काँग्रेसच्या नातेवाईकासाठी जागा आणून बघितलं, म्हणजे तुम्ही काँग्रेसला कैचित पकडताय. नाही, कैचित नाही पकडत आहे. ते आम्हाला कैचित पकडून फास्ट आहे. आम्ही ज्या सांगितलं की नॉन निगोशिएबल आहे की आम्हालाही हव्यातच. तुम्हाला आतापर्यंत राजकारणामध्ये ज्या पद्धतीने युती आघाड्या होत्या त्यात प्रत्येक पक्ष निगोशिएबल, नॉन निगोशिएबल घेऊन बसतो की या जागेवर मी चर्चा नाही करणार, ही जागा मला हवीच आणि या जागांच्या संदर्भात आपण चर्चा करू, एकमेकांना कन्व्हिन्स करू. जो कन्व्हिन्स होईल त्याच्या बाजूला ती जाईल. त्या पद्धतीच्या आम्ही 227 मधल्या 20 जागा काढल्या. बरोबर, आम्ही 227 मध्ये 100-150 जागा नाही काढल्या, याच्यावर चर्चा नाही होणार. आम्ही 20 जागा काढल्या की इथे आमचा प्रेझेन्स स्ट्रॉंग आहे, इथे 2 निवडणुकीमधला आमचा परफॉर्मन्स चांगला आहे, तिथे आमच्याकडे संघटन मजबूत आहे, तिथे आमचे उमेदवार मजबूत आहेत, घरात पोहोचलेले आहेत, तिथे आमची माणसं निवडून येतात एनी हाऊ. त्यामुळे या 20 जागा आम्हाला द्या. त्यातल्याच नेमक्या 2 जागा या काँग्रेसच्या एका नेत्याच्या नातेवाईकांसाठी. आता मी त्यांच्यावरती भाष्य नाही करणार का, आम्हाला हे सकारात्मक दृष्टीने पुढे न्यायचंय. बरोबर, मला मीडियाला मसाला पुरवायला वेळ नाही लागणार, पण तो मसाला नाही द्यायचा. मला हे सगळं पुढे सकारात्मक दृष्टीने जावं असं आमच्या नेतृत्वाला वाटतं, आमच्या कार्यकर्त्यांना वाटतं, आम्हालाही वाटतं. त्या दृष्टीने आम्ही हे सगळं करतोय. म्हणून फक्त आता
जसं चेतनजी म्हणाले की आता बॉल हा काँग्रेसच्या कोर्टात आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा. आता ते कसं कन्व्हिन्स करतात आम्हाला, आमच्या 3 लोकांना किंवा आमच्या कमिटी मेंबर्सला त्याच्यावर काँग्रेस झुलवत ठेवताय का? काँग्रेस तुम्हाला झुलवत ठेवताय का? ज्या पद्धतीने एकीकडे काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत देखील चर्चा डायलॉग सुरू केलाय, तुमच्याकडे ज्या काही जागा गेलेल्या आहेत त्या जागा देखील त्या जागेवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार क्लेम करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ते दोघांबरोबर डायलॉग करून झुलवत ठेवत आहे. आता असं आहे की तो काँग्रेसचा कॉल आहे, तो त्यांचा लुकआउट आहे की त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या कुठल्या जागा या कुणासोबत शेअर कराव्यात आणि किती शेअर कराव्यात. त्यामुळे एनसीपी शरद पवार सोबत ते किती जागा देतात, कोणत्या देतात, त्यांच्या वाट्याला आला तो भाग वेगळा, त्यावर मी भाष्य नाही करणार. मात्र आम्ही जी 70 जागांची यादी दिलेली आहे त्यातल्या 50 जागांवरती आपण बसून चर्चा करू, त्यात बदल होऊ शकतो, त्यात आम्ही 1-2 जागा मागे पुढे बदलून घेऊ. पण 20 जागा ज्यात आम्ही बिलकुल नॉन निगेशिएबल म्हणून ज्या गणतो त्यातल्याच नेमक्या 2 जागांवरती काँग्रेसच्या नेत्याचं हे आल्यामुळे, क्लेम आल्यामुळे ही चर्चा थोडीशी थांबली आहे. त्यामुळं आता काँग्रेसला विनंती आहे की ते फार काळ अडवू नये, कारण वेळ फार कमी होता. काँग्रेसवर किती विश्वास ठेवताय? कारण की तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यभर म्हणजे वंचित बरोबर जाणार म्हणून सातत्यानं बैठका झाल्या, नांदेडमध्ये तर खासदारांनी बैठका वगैरे घेतल्या, त्याच्यानंतर सुद्धा तिथे काही झालं नाही, वंचित सोबत गेले नाहीत. मग काँग्रेस वंचित काँग्रेसवर भरोसा काय ठेवतो? कायम आहे असं म्हणतात हिंदीमध्ये. त्यामुळं आशावादी असणं, आमचे नेतेही आशावादी आहे, आम्ही आशावादी आहोत. त्यामुळं पुन्हा एकदा आशावादाने आम्ही पुढे पाऊल टाकलेलं आहे आणि ते सकारात्मक दृष्टीने समोरून प्रतिसाद येईल अशी आमची अपेक्षा आहे. काँग्रेसकडून काल ट्विट करण्यात आलं आहे, हे जे तुम्ही बोला की त्यांच्या कोर्टात आता बॉल आहे, काँग्रेसने हेच शब्द वापरले काल ट्विटमध्ये की वंचितच्या कोर्टात आता मी बॉल आहे. त्यांच्या प्रवक्त्यांचं ट्विट बघितलं, त्यांच्या प्रवक्त्यांनी आतापर्यंत मीडियाला ऑफिशियली अनऑफिशियली दिलेल्या सगळ्या बातम्या पाहिल्या, सगळ्यांवरती माझं लक्ष आहे. पण मी तुम्हाला अगदी क्लिअर तुम्हाला स्पष्ट सांगतोय की 2 जागा आहेत, त्या 2 जागांवरती काँग्रेसच्या एका बऱ्या नेत्याच्या नातेवाईकांसाठीचा क्लेम आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यासाठी भांडतोय म्हणजे आम्ही पॉझिटिव्हली बोलतोय. आता काँग्रेसनं त्याचा निर्णय घ्यायचा आणि काँग्रेस कसं कन्व्हिन्स करते, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की काँग्रेस कसं कन्व्हिन्स करते त्याच्यावरती. शेवटी बोलणीतून, बोलचालीतून सगळं मार्ग निघतात, चर्चेतून मार्ग निघतात. त्यामुळे आमच्याकडनं ती चर्चा पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हलीच पुढे जाईल. या 2 जागेसंदर्भात बोलणी तुम्ही कधीपासून करताय की आता उरले 3 दिवस आणि एवढ्या दिवसापासून बोलणी चालू आहे? एक्झॅक्टली, म्हणजे मला तुम्ही जे म्हणतायत ना, मला हेच काँग्रेसला सांगायचंय. आमचे कमिटी मेंबर सांगतात की अतिशय आताच वेळ कमी, कारण ज्यांना आपण तिकीट देणार आहोत त्यांनाही तयारीला वेळ मिळाला पाहिजे. बाकी सगळं ग्राउंडला कार्यकर्त्यांची जमवाजमव करणं असेल, कागदपत्र करणं असेल, फॉर्म भरण्यासाठीची तयारी असेल, अतिशय कमी वेळ आहे. त्यामुळं आमची अपेक्षा आहे की काँग्रेस आता लवकरात लवकर. शिवाय तुमची इतर कोणाशी सकारात्मक बोलणी सुरू आहेत का? इतर पर्याय वंचित चाच पडतंय का? नाही, त्यावर मी आता या क्षणाला तरी काही भाष्य नाही. म्हणजे काँग्रेसची तुम्ही वाट बघताय का? आमंत्रण कधी तुम्हाला काँग्रेस देते? आमंत्रण असं नाही, आमची बोलणी सुरू आहे, साधारण आमची किती ऑलरेडी बैठका बोलणी सुरू आहे. त्यांचे कमिटी मेंबर, आमचे कमिटी मेंबर हे बोलतायत, चर्चा सुरू आहे. फक्त मीडियाला ब्रीफ करतोय की आमची चर्चा आली कुठपर्यंत आणि थांबली कसं. काँग्रेसचे जर तुम्हाला काँग्रेसकडनं रिस्पॉन्स मिळाला नाही तर तुम्ही 227 जागा लढणार आहात. नाही, जर काँग्रेसकडनं तसा 2 जागांवर रिस्पॉन्स मिळाला किंवा नाही मिळाला त्या जर गोष्टीवर आता या क्षणाला भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. कारण मी पुन्हा तशी सांगतोय तयारी आहे. की आम्ही अतिशय सकारात्मक दृष्टीनं या प्रक्रियेकडे पाहतोय, अतिशय सकारात्मक दृष्टीनं आम्ही पुढे पाऊल टाकलेलं आहे आणि सकारात्मक निकाल यातून निघावा, सकारात्मक आउटपुट निघावं ही आमची अतिशय तळमळीची भावना आहे आणि त्यासाठीचे आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. म्हणून आम्ही अतिशय कळकळीने विनंती करतोय की आम्ही आमच्या त्या 2 कार्यकर्त्यांसाठी, त्यांनी 5-6 वर्ष तिथे म्हणजे ग्राउंडवरती काम केलेलं आहे, जिथे संघटन मान्य केली, लोकांचे प्रश्न सोडवले, त्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही आमची भावना आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस यांची देखील बोलणी सुरू आहे, त्यांच्या येण्याने काही परिणाम होतोय का? कसं आहे, काँग्रेस सोबत मला वाटतं सीपीआय पण आले, डावे पण आलेले आहेत. काँग्रेस सोबत एनसीपीचंही बोलणं सुरू आहे. आणखी काही छोटे मोठे पक्ष असे येत आहेत. त्यामुळे तो काँग्रेसचा लुकआउट आहे. एकदा त्यांच्या पारड्यात गेल्या ज्या काही जागा आहेत 227 मधून 70 वजा करता ज्या उरतील, तो त्यांचा निर्णय असणार आहे. तो त्यांनी कुणासोबत शेअर करावा त्या बाबतीत आमचं काय. आपण राष्ट्रवादी सोबत आलेली म्हणजे आता काँग्रेसने भाजपला सोबत घेतलेलं नाही चालणार आम्हाला. तेवढं काही टोकाचं ते करतील असं वाटत नाही या क्षणाला. बरं, दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला काय लोकसभा असो विधानसभा निवडणुकीमध्ये
भाजपची बी टीम म्हणून काय मिळवलेली आहे त्याच काँग्रेसने. हो. तर काँग्रेस तुम्हाला आता परिपूर्ण 100% साथ देईल का? समजा जर तुमची युती झाली आता हे ज्याच्या त्याच्या नैतिकतेचा प्रश्न आहे. तुम्ही अतिशय महत्वाचा आणि खूप चांगला प्रश्न विचारलाय की आतापर्यंत ज्या ज्या वेळेला आणि ज्या कुठल्या पक्षासोबत वंचितने किंवा आमचं पूर्वीचं भारी बहुजन महासंघाने युती आघाडी केली, अतिशय प्रामाणिकपणे बाळासाहेबांच्या शब्दावरती आमचा प्रत्येक मतदार हा प्रामाणिकपणे सकाळी जाऊन मतदान टाकून येतो. तो वाट नाही बघत मला गाडी येईल का, कोणी पैसे द्यायला येईल का. वंचितचा मतदार हा कमिटेड आणि विचाराने चालणारा मतदार आहे. तो प्रामाणिकपणे 100% वोट ट्रान्सफर करतो. आमची अपेक्षा तीच आहे युती आघाडीमध्ये की त्याच पद्धतीनं सहकारी पक्षाचं सुद्धा मतदान हे आमच्या उमेदवारांना ट्रान्सफर व्हावं आणि त्यातून दोन्ही पक्षाचे उमेदवार हे चांगल्या बहुमतानं निवडून येतील. यावरती पण चर्चा झाली का? कारण की तुम्हाला सांगावं लागणार त्यांच्या मुख्य नेत्यांना, कारण की तुम्हाला हे सांगायचं आपण युती करताना वन वे नाही करत. नाही सभा पण होतील ना, सभेत सांगावं लागेल आपण बोलत होतो तुमच्या वेगळा विचार होता. हे तुम्हाला यावर चर्चा झाली का तुमची? आता ह्या गोष्टींवरती एकमत होऊनच आपण पुढे जातो की त्यांचं वोट आमच्या उमेदवारांना ट्रान्सफर होईल, आमचं वोट त्यांना ट्रान्सफर होईल. आता आमच्या बाबतीत तर ते ओपनली सगळ्यांना माहिती आणि रिझल्ट आम्ही देतो. सिद्धार्थजी, तुम्ही एकीकडे म्हणताय की आमची युतीची चर्चा सकारात्मक सुरू आहे, मात्र एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे तुमचे प्रमुख नेते काँग्रेसच्या विरोधात भाष्य करताना दिसत आहेत पत्रकार परिषदेमध्ये की काँग्रेस बद्दल आम्हाला तोंड उघडायला लावू नका, आम्ही जर तोंड उघडलं त्यांना देशात जागा उरणार नाही तोंड दाखवायला. तर सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं होतं आणि अशा पद्धतीची वक्तव्य ही एकमेकांच्या संदर्भात असलेल्या भूमिकांमधून त्याच्या पक्षाचे नेते करत असतात. त्या पद्धतीने त्यांनी ते केलेलं आहे. काँग्रेसच्या बाबतीत आमची भूमिका बिलकुल लपून राहिलेली नाहीये, आजही नाहीये, कालही नव्हती, उद्याही नसणार आहे. जे आहे ते उघड भूमिका आहे. बाळासाहेब हे ओठात एक आणि पोटात एक असे नेते नाहीये. जे असतं ते स्पष्ट सडेतोडपणे भूमिका मांडतात. त्या भूमिका मांडल्यानंतरही काँग्रेस आणि आम्ही जर एकत्र येत असू याचा अर्थ काही गोष्टींवरती आमचं एकमत आहे, आमचं सूप जुळलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं स्मूथली चर्चा पुढे जाते आणि राजकीय पक्षांमध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी ही कायम सुरूच असते. त्यामुळे त्याचा आता काही भाऊ करण्याचा किंवा त्यांनी केलेला मला दिसत नाही कुठे त्या गोष्टीचा भाऊ. या गोष्टी अतिशय सकारात्मक दृष्टीने पुढे जात आहेत. लवकरच मला वाटतं त्याच्यावरती सकारात्मक तोडगा निघेल. चेन्नीथला किंवा वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबईची सगळी सूत्र आहेत. प्रकाश आंबेडकरजींचे आणि त्यांचं काही थेट बोलणं झालं आहे का? तुमच्या एकूणच 3 हे आता सदस्य बाळासाहेब सांगू शकतील त्यांचं काही तसं टेलिफोनिक कन्व्हर्सेशन झालंय किंवा नाही वगैरे. पण आमची पहिल्या भेटीमध्ये जी एक गोष्ट ठरली की आपण दोन्ही बाजूने 3-3 सदस्यांची कमिटी नेमूयात आणि त्या कमिटीची ती जबाबदारी असेल की पक्षाच्या वतीने त्यांनी सगळं बोलणी करायचं आणि ते फायनल करायचं. त्या पद्धतीनं दोन्ही बाजूने त्या कमिट्या बोलतायत आणि त्या आपापल्या नेत्यांना ब्रीफ करतायत. थँक्यू सर. हिंदीमध्ये करायचं मराठी हा चालेल ना, राहू दे विचार हिंदी विचार सर एक बार हिंदी तोपर्यंत मराठीचं युनिट हिंदी करून सर एक बार हिंदी में आहेत सगळेजण आहेत. वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस की मुंबई महानगर पालिका में अलायंस के बारे में जो चर्चाएं चल रही है उसके बारे में पहली बार आज वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से प्रेस लेकर प्रेस को ब्रीफ किया जा रहा है. इस वार्तालाप में मैं आप सभी का स्वागत करता हूं. इस पत्रकार परिषद में मैं सिद्धार्थ मुखले मुख्य प्रवक्ता, चेतन अहिरे प्रदेश अध्यक्ष मुंबई, सागर गवई युवक प्रदेश अध्यक्ष मुंबई और स्नेहल सोहनी महिला प्रदेश अध्यक्ष मुंबई, हम चारों उपस्थित हैं. पार्टी की तरफ से हम ये प्रेस इसलिए ले रहे हैं कि आज तक कांग्रेस और हमारे बीच जो भी डायलॉग चल रहा है अलायंस को लेकर वो कहां तक आया है ये ऑफिशियली हमने आज तक स्टेटमेंट जारी नहीं किया था. लेकिन आज वो वक्त आया है कि एक जिस स्टेज पर आज जिस मुकाम पर ये चर्चाएं पहुंची है उसको जनता के सामने लाया जाए, मीडिया के सामने लाया जाए. आज हमारी तरफ से जो चर्चाएं हो रही है वो 3 लोग की कमेटी कर रही है. कांग्रेस की तरफ से 3 लोगों की कमेटी है. उन 2 कमेटियों के बीच में ये चर्चा होती है और अपने अपने पार्टी को नेता को ब्रीफ करके आगे क्या करना है क्या नहीं इस बारे में तय किया जाता है और फिर से वो डायलॉग चलता है. बहुत ही सकारात्मक तरीके से ये डायलॉग जारी है. आज इस स्थिति में ये डायलॉग कहां तक पहुंचा है इसके बारे में ब्रीफ करेंगे आपको चेतन अहिरे, मुंबई प्रदेश अध्यक्ष. वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस के बीच में जो युति की चर्चा हो रही थी उस चर्चा में वंचित बहुजन आघाड़ी की ओर से पहले 20 वार्ड की एक जो लिस्ट है दी गई थी जो नॉन नेगोशिएबल थी, जिसपे कोई तड़जोड़ नहीं होने वाली थी.
और जो दूसरी यादी गई उसमें 50 सीट्स थे। कांग्रेस की तरफ से 18 सीट्स पर जो है वो निकला आ चुका है, बस 2 सीट्स ऐसे हैं, 2 वार्ड ऐसे हैं जहाँ पर चर्चा रुकी हुई है, और उस सीट पर कांग्रेस जो है उनके मुंबई के नेता उनके रिलेटिव्स के लिए वो सीट मांग रहे हैं, और वंचित बहुजन आघाड़ी जो है वो अपने कार्यकर्ता के लिए वो सीट मांग रही है। अब जो पूरी चर्चा जो है कांग्रेस की तरफ से रुकी हुई है, हम वंचित बहुजन आघाड़ी की ओर से उनके वो 2 सीट्स के लिए जो हमारे कार्यकर्ता से हम मांग रहे हैं उस पर चर्चा रुकी है। सिद्धार्थ जी, आपने कहा कि सकारात्मक चर्चा आपकी चल रही है, इसका अर्थ क्या होता है कि क्या कांग्रेस अपनी सकारात्मकता दिखा रही है? सकारात्मकता ये है कि दोनों तरफ से दोनों पार्टियों के जो कमेटी मेंबर्स बात कर रहे हैं और नेताओं के साथ जो चर्चा हो रही है वो यह अलायंस होना चाहिए इस भूमिका से हो रही है, इस मानसिकता से हो रही है, और उस मानसिकता की वजह से ये डायलॉग आगे भी बढ़ रहा है। जैसे कि चेतन जी ने अभी बताया कि हमने 2 लिस्ट उनको दी थी, एक थी 20 सीट्स की जो नॉन निगोशिएबल थी, कि जहां पर हमारा मजबूत संगठन है, जहां पर हमारे पास अच्छे उम्मीदवार है, 5 साल से हमारे लोग वहां पर काम कर रहे हैं और लोगों के बीच हमारा अच्छा प्रेजेंस है, जहां पर हम विन हो सकते हैं। ऐसी 20 सीट्स है जहां पर हम उनको कहते हैं कि ये नॉन निगोशिएबल, ये हमें चाहिए ही चाहिए, और 50 ऐसी सीटों की लिस्ट दी है दूसरी कि जिस पर हम चर्चा कर सकते हैं बैठकर। उसमें से कुछ सीटें अगर आपको चाहिए तो आप हमें कन्विंस करिए, अगर हमें कुछ चाहिए तो हम आपको कन्विंस करते हो, उसमें कुछ 5-10 सीटों का इधर उधर कर लेंगे, चेंज कर सकते हैं। इस तरीके से 70 सीटों का जो प्रस्ताव है वो कांग्रेस के पास हमने दिया है, 227 में से सिर्फ 70, और उसमें भी सिर्फ 20 ही सीटें ऐसी है कि जिनको हम कह रहे हैं कि ये नॉन निगोशिएबल के हमें चाहिए। उन 20 में से 18 उन्होंने क्लियर कर दी कि ठीक है, इस पर हमारा एकमत हो गया कि ये वंचित की तरफ जाएगी। लेकिन 2 ऐसे वार्ड है जहां पर कांग्रेस के एक बड़े नेता के फैमिली के लिए वो सीटें उन्होंने रखी है, वो देने के लिए रेस कर रहे हैं, और हम हमारे कार्यकर्ताओं के लिए लड़ रहे हैं, क्योंकि वहां पर हमारे कार्यकर्ताओं ने 5-6 साल से काम किया है, मजबूती से संगठन बांधा है, लोगों के प्रॉब्लम सॉल्व किए, आज भी कर रहे हैं, और वो वहां पर चुनकर आ सकते हैं। ऐसे कैंडिडेट हमारे पास है, तो किसी नेता के फैमिली मेंबर्स के लिए वो सीट्स हटाना सही नहीं रहेगा, ये हमारा कांग्रेस को कहना है। अब देखते हैं कांग्रेस किस तरीके से उन 2 सीटों पर हमें कन्विंस करती है, उस पर आगे का जो कुछ भी है वो निर्भर। अगर कन्विंस नहीं कर पाई तो आपका कोई प्लान भी है इसके लिए? अभी प्लान बी, प्लान ए, ये सब अभी मैं जाहिर तो इस पर कुछ बात नहीं कर सकता, लेकिन हमें उम्मीद है कि कांग्रेस इस पर सकारात्मक निर्णय लेगी। इस उम्मीद के साथ हम ये डायलॉग आगे लेके जा रहे हैं। क्या प्रकाश जी ने किसी सीनियर कांग्रेस लीडर से पर्सनल तौर पे बातचीत की है? जैसे आपने कहा कि 3 मेंबर कमेटी बनी है, ये कमेटी बनने से पहले कांग्रेस के दिल्ली के नेता, कांग्रेस के महाराष्ट्र प्रदेश के नेता, मुंबई प्रदेश के नेता राजगृह पर घर पर आकर बाला साहब से मीटिंग कर बात कर गए, और उसी के बाद ये तय हुआ कि हम दोनों पार्टी की तरफ से 3-3 लोगों की कमेटी बनाएंगे, और वो कमेटी जो है वो इस बातचीत को आगे लेकर जाएगी।